नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। 60 वर्ष भूकमारी आणि बेरोजगारी वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काँग्रेसवर निशाणा। बीडचा आदर्श उद्ध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा, परळीत शरद पवारांचा हल्लाबोल। निमगावला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व्हावी, शेतकरी नेते मनीष जाधव यांचं विधान। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोंदिया येथील सभेत संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसच्या कार्यकाळात मागील 60 वर्ष काँग्रेसला संधी मिळाली, काँग्रेस पक्ष देशाच्या भविष्याला नाही बनवू शकत, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले। यावर ते थांबले नाहीत, ते म्हणाले की काँग्रेसनं देशात भूकमारी आणि बेरोजगारी वाढवण्याचं काम केलंय। ये देश बदल सकता है, ये देश बदलना चाहता है, पर ये देश को बदलने वाले सही नेतृत्व की आवश्यकता है। आप 60 साल में कांग्रेस के कार्यकाल में 60 साल कांग्रेस पार्टी को मौका मिला। दिल्ली में कांग्रेस थी, मुंबई में कांग्रेस थी, गोंदिया में कांग्रेस थी, गांव में कांग्रेस थी। बैलजोड़ी थी, बैलजोड़ी पर ठप्पे मारे, फिर पंजा आया, लोगों ने पंजे पे ठप्पे मारे, फिर अलग अलग प्रकार की कांग्रेस पार्टी आती रही, ठप्पे मारते रहे, पर आखिर नतीजा क्या हुआ है? बहनों और भाइयों, कांग्रेस पार्टी इस देश के भविष्य को और तकदीर को नहीं बना सकी। एक बात जरूर है कि भूखमरी और बेरोजगारी बढ़ाने का काम कांग्रेस पार्टी ने जरूर किया है। जात, धर्म, भाषा, पंथ याचा विचार करू नका, तुमच्याकरता तुमचं भविष्य बदलणारा पक्ष आणि उमेदवारांचा विचार करा। विनोद अग्रवाल यांच्या रूपात चांगला उमेदवार उभा आहे आणि मी तुमच्या समोर हात जोडून अनुरोध करतो की आपला आशीर्वाद, कमलाचं बटन दाबून विनोद अग्रवाल यांनाच आपला आशीर्वाद द्यावा, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। यावरच थांबले नाही, ते म्हणाले की इतक्या मोठ्या संख्येत लोक आले आहेत की यंदा विनोद अग्रवाल मोठ्या फरकाने विजयी होणार, की विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड मार्जिन विजयी होणारा उमेदवार ते ठरणार आहेत। पक्ष म्हणून काही संकट आली, अनेक अडचणी आल्या, राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम देखील केलं। त्याच्यामध्ये 3 लोक प्रामुख्याने होते। राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकार्यांमध्ये गैरविश्वास वाढवणारे 2 ते 3 लोक होते। त्या 2 ते 3 लोकांमध्ये कोण आहेत ते मी सांगण्याची आवश्यकता नाही। ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली, ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा, राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले। ते परळीत प्रचार सभेत बोलत होते। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती। त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर केला जातोय। त्यामुळे राजकीय वर्तुळात या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात। विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येते। उद्धव ठाकरेंनीही या घोषणेवरून भाजपला लक्ष केलंय। एका प्रचार सभेत बोलताना भाजपचे लोक आता बटेंगे तो कटेंगेचा नारा देतात, मात्र आम्ही कुणालाही कापू देणार नाही आणि कुणालाही महाराष्ट्र लुटू देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। प्रधानमंत्र्यांनी 2014 मध्ये शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं त्याचं काय झालं? नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या। बीजेपीचं राज्य आल्यापासून हे ड्रग्ज आणि माफियाचं राज्य झालंय। राज्यात महाविकास आघाडीच्या 200च्या पार जागा निवडून येतील असं सांगत निवडणुकीत जरांगे फॅक्टर पाहायला मिळेल, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। जालन्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। उलट खताचा भाव, बियाणाचा भाव, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढल्यात, पण शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचा भाव वाढला नाही। दुगनी इन्कम मैं किसानों की करूंगा असं हे नरेंद्र मोदी बोलायचे।
आता दोघी नाही, त्याच्यातलं झालं जे भेटत होतं तेही संपवून टाकलं. त्याच्यावर प्रधानमंत्र्यांनी बोलावं ना. हे निवडणूक जनतेची आहे, कुठल्या व्यक्तिगत लोकांची नाही आहे. तरुणांच्या बद्दल बोललं पाहिजे. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देतो असं यांनी सांगितल्यानंतर बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण केला. महागाई कमी करणार म्हणून सांगितलं होतं, महागाई वाढवली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ना बेरोजगार खुश आहेत, ना महिला सुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये, शेतकरी सुरक्षित नाही. या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे? कायद्याचं राज्य होतं. पण जेव्हाचं बीजेपीचं राज्य आलं, हे ड्रग्जचं राज्य झालं आणि माफियांचं राज्य झालं आणि भ्रष्टाचारी महाराष्ट्र असा या राज्याचा लौकिक या भाजपमुळे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, त्यांच्या अलायन्समुळे झालेला आहे. आणि म्हणून हे जेवढं पाप महाराष्ट्रावर या लोकांनी करून ठेवलं, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार करावा, ते भ्रष्टाचाराच्या अनेक मर्यादा या लोकांनी ओलांडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी हे विषय इतिहासात जाण्यापेक्षा आताच्या वस्तुस्थितीवर या ठिकाणी आपलं वक्तव्य करावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की आता हे जे पक्ष आहेत महाविकास आघाडीवाले हे आम्हाला फॉलो करतायत योजनांच्या बाबतीत, मग तुम्ही कसं करणार? मला एक वाटतं की आम्ही त्यांना फॉलो नाही करत आहोत आणि त्यांना आम्ही फॉलो पण नाही करणार. महाराष्ट्र विकायचं काम आम्ही नाही करणार. गुजरातला महाराष्ट्र विकतात आहे ते तर सिद्धच आहे, म्हणून त्यांना आम्ही फॉलो करतच नाही आहोत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवलं यासाठी आम्ही फॉलो नाही करणार. आणि महाराष्ट्राची तिजोरी योजनांच्या नावानं लुटण्याचं पाप यांनी केलंय, त्या गोष्टीला आम्ही फॉलो नाही करणार. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार व शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या संदर्भात चुकीचा संदेश विरोधकांकडून पसरवण्यात येतोय. त्या संदर्भात शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले यांनी व्हायरल होणारा व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण दिलं व विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. किशोरप्पांची एक क्लिप फिरते व्हॉट्सअपला की आदिवासींना कोरोना झाला नाही पण पाटलांसोबत राहून कोरोना झाला. याच्यावर आपलं काय मत पडतं? तर मुळात हा विषय जो हास्यास्पद आहे, विरोधकांकडून ज्या पद्धतीने पसरवला जातो आहे, हे काही राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. विरोधकांकडे आज विकासावर बोलण्यासाठी मुद्दे नाहीत म्हणून अशा खोट्या एडिट केलेल्या क्लिप ते व्हायरल करत आहेत. यामध्ये आमच्याकडे ज्या दिवशी प्रवेश झाला, काही आदिवासी बांधवांचा प्रवेश झाला आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काही मनसेचे माजी पदाधिकारी होते, त्यामध्ये आबा बाविस्कर हिरामन बाविस्कर असतील, आबा हरी पाटील असतील, यांचा प्रवेश झाला आणि गमतीत आप्पासाहेब बोलले की अनेक लोकांना या जगामध्ये कोरोनानं कोणालाही सोडलं नाही, पण माझ्या या देशातल्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आदिवासी बांधवांना कोरोना झाला नाही.
तर तो का झाला नाही? कारण की आदिवासी बांधव हे जल, जंगल, जमीन याची प्रामाणिकपणे सेवा करत असतात. त्यांचा आहार विहार हे पारंपरिक दृष्टिकोनातून आलेलं आहे आणि म्हणून या सर्व आदिवासी बांधवांना कोरोना होत नाही हे सांगत असताना त्यांचाच एक मित्र, आबा हरी पाटलांचा मित्र, खालून त्याने एक गमतीत एक संवाद साधला की आप्पा यांना कोरोना झाला होता आणि यांना दोघांना झाला नाही. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का रे बाबा तुला कसं कोरोना झाला नाही? की तो म्हणे की आम्ही आदिवासी बांधवांमध्ये राहतो म्हणून तुम्हाला कोरोना झाला नाही. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील निमगाव येथे शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन काल करण्यात आलं. गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे, गणेश भाऊंनाच मतदान करायचंय, सत्ता आमचीच येणार, इथल्या कोणत्याही गुंडांनी एकाला जरी हात लावला तर त्याला आम्ही बर्फाच्या लादीवर झोपवल्याशिवाय राहणार नाही, ही मस्ती घरात दाखवावी, जनतेला नाही. बटेंगे तो कटेंगे आणि फिर सब मिलकर लुटेंगे हा भाजपचा नारा आहे, असं आदित्य ठाकरे गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. मला वाटतं बटेंगे तो कटेंगे आपण पाहताय और फिर सब मिलके लुटेंगे हीच भाजपचं नारा आहे. कारण जिथे जिथे समाजात वाद निर्माण झालेला आहे, आपण पहा भाजप देशभरात जिथे जिथे 2013 पासून जिंकलेला आहे, प्रत्येक राज्यामध्ये जातीचं राजकारण असेल, धर्माचं राजकारण असेल, वाद निर्माण करायचे आणि मग जिंकायचं, डिवाइड अँड रूल ही भाजपची नीती आहे आणि ती नीती आम्ही महाराष्ट्रात यशस्वी ठरू देणार नाही. मला वाटतं एकच आहे, महाराष्ट्र एक राहील तर बीजेपी कडून सेफ राहील. छगन भुजबळांनी आज असा मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला जबाबदार शिवसेना आहे. मी मुंबईकर आहे, ज्याला कोणाला चॅलेंज करायचं असेल त्यांनी करावं. मुंबई महापालिकेत 90% कॉन्ट्रॅक्टर अमराठी आहेत, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना बालेकिल्ल्यात हादरे सुरूच आहेत. प्रदेश अध्यक्ष जालिंदर पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर आता प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांना धक्का दिलाय. राजू शेट्टी यांचा तिसरा आघाडी सोबत जाण्याचा निर्णय राजू शेट्टींच्या अंगलट आला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिठ्ठी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीचे संधान बांधल्याने राजू शेट्टी यांना सोडचिठ्ठी दिली आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात ओबीसी चेहरा म्हणून बालू लिचरे हे निवडणूक लढवत आहे. याआधी अनेक ओबीसी नेत्यांनी निवडणूक लढवू म्हणून गावागावात सभा घेत गाजावाजा केला, मात्र ऐन निवडणुकीच्या नामांकनाकरिता अर्ज केला नाही. तर एका नेत्याने अर्ज दाखल करत अर्ज मागे घेतला. त्यामुळे ओबीसी समाजाचा वाली कोण अशी भूमिका घेत युवा नेते बालू लिचडे हे गोंदिया विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात ओबीसी चेहरा म्हणून उभे आहेत. गोंदिया विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला आहे आणि गोंदियामध्ये जसं तुम्ही सांगितले आता की ओबीसी चेहरा म्हणून झाले, तर मी ओबीसी बहुजन समाजाचे नेतृत्व करण्याचा निर्धार घेतला आहे आणि मागील जे कामं झाले नाही झाले त्यांना आरोप प्रत्यारोप ही जनतेने पाहिलं की कोणी किती काम केलं आहे काय नाही केलं आहे. पण ह्यावेळेस जनतेची मागणी अशी आहे
की ह्यावेळेस आपला ओबीसी बहुजन चेहरा गोंदिया विधानसभेला मिळाला पाहिजे. गोंदियामध्ये इतर ओबीसी संघटना आहेत त्यांनी तुम्हाला समर्थन दिलं आहे का? काही संघटनेनी बोलले की बा ओबीसी चेहरा म्हणून आता बालू लिचडे समोर आलेले आहेत, आमचा ज्या प्रमाणात आहे आम्ही तुम्हाला समर्थन करू. काय वाटते 2-4 दिवस जे ओवापोवा करत होते आम्ही ओबीसी गावागावामध्ये सभा घेत होते, काय वाटते शेवटच्या क्षणाला त्यांनी देखील काय निर्णय घेतला? आता त्यांच्या निर्णयाला तर आपण सामोरे जाऊ शकत नाही, कारण असं आहे की त्यांचा ते पर्सनल निर्णय होता आणि कोणत्या लेवलवर त्यांचा ते निर्णय झाला ते समजून नाही आलं. पण मी स्वतः ओबीसी चेहरा म्हणून समोर आलो. बाकी जे ओबीसी होते त्यांच्याकडे 2 धनाढ्य व्यक्ती गेलेले होते, तुमच्याकडे कोणी आला होता का फॉर्म मागे घ्या म्हणून? नाही, माझ्याकडे म्हणजे संबंधित लोकांनी मला बोलले की बा तुम्ही फॉर्म वापस. मी म्हटलं मी नाही, मी बहुजन ओबीसी समाजाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न आणि ओबीसी समाजात गोंदिया विधानसभेचा विकास करणं. समजा तुम्ही निवडून नाही आले तर कोण तुमच्या अगेन्स्टमध्ये या ठिकाणी निवडून येऊ शकते, कुणाला नुकसान होईल काय वाटते तुम्हाला? आता सध्या परिस्थिती अशी आहे की गोंदिया विधानसभेची जनता तिसरा चेहरा बघत आहे आणि बदलाव व्हावा तर चेहरा नवा. आज विधानसभेत तिसरा चेहरा म्हणून बालू लिचडे मी स्वतः आज जनतेने मला कॉल दिला आहे की बा तुम्ही एकदा तिसरा चेहरा बना असं. म्हणून मी दोघांना हे नाही बोलू शकत की कोण जिंकणार, कारण हे जनतेचा कॉल आहे, कुणाकडे जाईल याची काही गॅरंटी नसेल असं. पुसद विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात असून काल त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली. स्थानिक आमदाराच्या 5 वर्षाच्या रिपोर्ट कार्डमध्ये पुसद विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना कधीच न्याय मिळाला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनावश्यक राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे महिना बंद राहते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेर नेऊन वाशिम येथे आपला शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी संघटित व्हावं असं आवाहन यावेळेस मनीष जाधव यांनी केलं. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज एंड.